विमानाच्या खिडकीची चौकट निखळली. गोव्याहून पुण्याला येताना ही घटना घडली. पण कशी? चला तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. गोव्याहून पुण्याला येणारे विमान SG-1080 23,000 फूट उंचीवर असतानाच एका खिडकीची आतील चौकट निखळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खिडकीला बाहेरचा म्हणजे आउटर व मधला मिडल असे आणखी दोन प्रकारची आवरणे असल्याने खिडकीतून बाहेरील हवा विमानात शिरली नाही. त्यामुळे विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले. मात्र संबंधित विमान कंपनीने याची दुरुस्ती न करताच लगेच पुण्याहून जयपूरसाठी उड्डाण केल्याने हवाई वाहतूक तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली. विमानातील हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी खिडकीच्या आउटर व मिडल अशा प्रकारच्या आवरणाचा उपयोग होतो. यात इतर प्रकारचे आवरण निघाले याचा विमानाला तत्काळ धोका पोहोचत नसला तरीही विमानाच्या संरचनेला बाधा निर्माण होऊ शकते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व संरचनेच्या एकात्मतेसाठी हे आवरण निघणे योग्य नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं. संबंधित स्पाइस जेट कंपनीने मात्र त्याची दुरुस्ती न करताच पुण्याहून जयपूरला हे विमान नेलं. रात्री 9:15 या विमानाचे जयपूर विमानतळावर सुखरूप लँडिंग झाली. स्पाइस जेटच्या विमानातील एका खिडकीवरील शोभेची चौकट उडाणादरम्यान सैल झाली. ही चौकट ही संरचनात्मक भाग नसून केवळ सावलीसाठी बसवलेली आहे. त्यामुळे विमानाच्या सुरक्षिततेवर किंवा संरचनेवर कोणताही परिणाम झालेला नाही. उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेचा दाब पूर्णतः सामान्य होता असं कंपनीने सांगितलं. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.